मी ज्या वेळेला ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला राज्यातील 2.5 कोटी महिला माझ्या माता भगिनींना या योजनेअंतर्गत लाभ मिळेल असा प्राथमिक हा आमचा अंदाज निश्चितपणाने होता. आज तगत आमच्याकडे 1,40,00,000 पेक्षा जास्ती अर्ज हे प्राप्त झालेले आहेत विभागाकडे आणि ज्या स्थानिक सगळ्या शासकीय यंत्रणा आहेत यांनी त्याची स्क्रुटिनी छाननी सुद्धा सुरू केलेली आहे. त्याच्यामुळे ती छाननीची प्रक्रिया सुद्धा पुढच्या 8-10 दिवसातच पूर्ण होणार आहे. कारण आम्हाला जो त्या ठिकाणी लाभ आहे तो सन्मान निधी त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे. माझे आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व माता भगिनींना मला आश्वासित करायचे की याला लागणारी संपूर्ण तरतूद ही राज्य सरकारने केलेली आहे. अर्थ विभागाने या संदर्भामध्ये कुठलाही कधीही आक्षेप घेतलेला नाही. पहिल्या टप्प्यामध्ये लागणारा जो निधी आहे साधारणपणे या वर्षाला लागणारा जो निधी आहे याची तरतूद ही अर्थ विभागाने निश्चितपणाने केलेली आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी. या उलट मी आपल्या माध्यमातून सांगेन की आम्ही ज्या वेळेला विभाग म्हणून ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला आम्ही 21 ते 60 हा वयोगट प्रस्तावित केला होता. त्याच्यावर ज्या वेळेला अर्थ व नियोजन मंत्री अजितदादांकडे बैठक झाली त्यावेळेला त्यांनी हा 60 वरून 65 करावा अशा सूचना या त्यांनी दिल्या आणि 60 आणि 65 या वयोगटातील जर लाभार्थ्यांची आम्ही संख्या काढली तर ती साधारणपणे 14.5 लाख होते. त्याच्यामुळे उलट त्यांच्या सूचनेनुसार 14.5 लाख लाभार्थ्यांची संख्या वाढली, ती कमी झालेली नाही आणि कुठलाही आक्षेप कधी घेतला गेलेला नाही. जी तरतूद केली जावी ती निश्चितपणाने केली गेलेली आहे. तर या ठिकाणी आपण बघितलं की स्वतः राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिताई तटकरे नेमके काय म्हणालेले आहेत. त्यानंतर आपल्याला 3,000 रुपये भेटणार की 1,500 भेटणार, आता याची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. कारण की आता निवडणुका आज संपलेल्या आहेत, सर्व इथे क्लिअर झालेलं आहे. आता कोणत्या क्षणी लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये मार्च महिन्याचा आणि एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो इथे जमा होऊ शकतो. आता आपल्याला नेमके 1,500 रुपये भेटणार की आपल्याला 3,000 रुपये भेटणार हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ई-के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींना मार्च-एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार अशी चर्चा सुरू झालेली आहे. लाडक्या बहिणीच्या खात्यावर फेब्रुवारीचा अखेरचा हप्ता जमा झालेला आहे. मात्र मे महिन्याची आज 4 तारीख उजडली. या हप्त्याबाबत कोणतीही माहिती अद्यापही इथे समोर आलेली नाहीये. पण लाडक्या बहिणीच्या खात्यात 2 हप्त्याचे पैसे एकत्र येणार का? की फक्त मार्च महिन्याचा हप्ता ना, यासारख्या चर्चा आता इथे सुरू झालेल्या आहेत. बघा, ई-के-वाय-सी नंतर जे आहे ना, इथे ई-के-वाय-सी नंतर राज्यातील 54 लाख लाडक्या बहिणींचा जो योजना आहे ना, ही कायमची बंद झालेली आहे. त्यांचा लाभ बंद झालेला आहे. आणि त्यानंतर 1,89,00,000 महिलांना आता प्रत्येक महिन्याला 1,500 रुपयांचा जो हप्ता आहे ना, हा भेटणार आहे. पण लाडक्या बहिणींच्या खात्यात कोणत्या आणि किती महिन्यांचे पैसे जमा होणार, हा प्रश्न आता प्रत्येक पात्र बहिणींना इथे पडलेला आहे. कारण की आता मार्च, एप्रिल आणि मे या 3ही महिन्याचा हप्ता अद्यापही जमा झालेला नाही. काही महिलांच्या खात्यात जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यांचा हप्ता जमा झालेला नाही, अशी तक्रार समोर आलेल्या आहेत. त्या महिला पात्र ठरल्या आहेत का? का महिला लाभार्थ्यांच्या खात्यात फक्त मार्च महिन्याचे 1,500 रुपये जमा होणार का? की सरकार 3 हप्ते एकत्र देणार? हे सुद्धा इथे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आता मंगळवारी राज्य सरकारची जी मंत्रिमंडळाची बैठक असेल, या बैठकीत लाडक्या बहिणीच्या हप्त्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत लाडकीच्या खात्यात पैसे जमा केले जातात. त्यामुळे मे महिन्याच्या 10 तारखेपर्यंत लाडकीला 3,000 रुपयाचं गिफ्ट इथे मिळू शकते. त्यामुळे लाडकी बहिणी कुठल्याही प्रकारची इथे चिंता व्यक्त करायची नाहीये. संयम ठेवायचा आहे. कुठल्याही क्षणी आपल्या अकाउंटवर जे पैसे आहे ना, ते इथे जमा होऊ शकतात. या प्रकारचं शासन जी-आर सुद्धा इथे आता उद्या किंवा परवा या 2 दिवसामध्ये इथे निघू शकतो. तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटते? तुमच्या काय प्रतिक्रिया आहे? ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. चॅनलवर जर नवीन असेल तर आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.